वळूयात पुढच्या बातमीकडे। संजय राऊतांनी प्रफुल्ल लोढा यांचा गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट केलाय आणि या फोटोची आता सीबीआय मार्फत चौकशी करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी ट्विट केलेल्या या फोटोमुळे सध्या खळबळ माजली आहे। जो फोटो मी दिलेला आहे त्याची चौकशी करा। प्रफुल्ल लोढा नावाचा व्यक्तीचा फोटो आहे। देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे। हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे। हा काय, हा पहा, हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे। हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। पोलीस जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी। 4 मंत्री म्हटले ते पुरेसं आहे, त्यातले 2 मंत्री भाजपाचेच आहेत। लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या? हनी ट्रॅपच्याच आहेत ना हनी ट्रॅपच्या। कोणाबरोबर फोटो आहे? आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहेत। प्रफुल्ल लोढा आहेत, त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले। पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे। पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारतायत। त्यांना 4 पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि 2 सीडीज आहेत। असा एक मोठा ऐवज आहे। आमचे जे खासदार फुटले, जे फडणवीसांनी फोडले असं म्हणतात किंवा अमित शहाने फोडले असं म्हणतात, त्याच्यामध्ये ईडी सीबीआय आहे। त्याच्याबरोबर 4 खासदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं। महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी 16 ते 17 आमदार, 4 खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले।